हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, इयत्ता 5वीची नवोदय परीक्षा आता जवळ आलेली आहे. तर या परीक्षेसाठी आपण एक शेवटचा गेस्ट पेपर म्हणून एक प्रश्नपत्रिका इथं सोडवणार आहोत. तो पेपर तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहावा, सोडवावा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी मदत होईल. तर आपण ही आज जी प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, तुम्हाला हे स्पष्टीकरण कसं वाटलं, हा पेपर कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासोबत त्यांचासुद्धा फायदा होईल. चला तर मग आपण आता ही नवोदयची गेस्ट प्रश्नपत्रिका सोडवूया. पन्नास टक्केचे 50% होतात. किती होतात असं विचारलेलं आहे. 50%चे 50% म्हणजे किती? तर 50%चे 50% म्हणजे 25% होतात. तर त्यानंतर बघा पुढे, अनिलने 5200 एक जुनी स्कूटर खरेदी केली. तिच्यावर दुरुस्तीचा खर्च 800 रुपये केला. जर त्याने ती स्कूटर 6300 विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? अगोदर नफा काढायचा आहे, मग त्यानंतर शेकडा नफा तुम्हाला काढायचा आहे. आता बघा कसं सोडवायचं हे उदाहरण. आता या ठिकाणी बघा, खरेदी किंमत काढायची आपल्याला. खरेदी किंमत काढत असताना त्यांनी खरेदी केलेला आहे 5200ला, पण आपल्याला टोटल एकूण खरेदी किंमत काढायची आहे. त्यामध्ये आपल्याला हा दुरुस्तीचा खर्चसुद्धा ॲड करावा लागतो. काही मुलं हे विसरतात ॲड करायला, त्यामुळं गणित चुकतं. तर किती झाली खरेदी किंमत? टोटल 6000 रुपये. आता त्याने ती कार विकलेली कितीला आहे? 6300ला. म्हणजे फायदा किती झाला सांगा बरं मला? म्हणजेच नफा किती झाला? विक्री किंमत वजा खरेदी किंमत 300 रुपये नफा झाला. तुम्हाला विचारलेलं आहे शेकडा नफा किती. तर शेकडा नफा किंवा नफ्याची टक्केवारी विचारलेलं आहे. शेकडा नफा बरोबर माहिती आहे की खरेदी किंमत किती आहे? 6000. वरती नफा असायला पाहिजे. नफा किती आहे? 300 भागिले खरेदी किंमत 6000 गुणिले 100. अशा पद्धतीचं सूत्र आपलं आहे. तर बघा आता 0 0 कॅन्सल करूया, अंशातले आणि छेदातले. तर 30 भागिले 6 राहिलेला आहे. तर 6 पंचे 30 म्हणजे शेकडा नफा किती आला? 5% किंवा 5% असे म्हटलं तरी चालेल. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 बघा. एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती 9999ला विकल्या असता त्याला 899 नफा झाला असता तर पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीची मूळ किंमत किती? आता त्यांनी बघा विकलेलं नाही, विकलं असता असं विचारलेलं आहे त्यांनी. आता एकाच पुस्तकाच्या 1000 प्रती 9999ला विकल्या असता एवढा नफा झाला असता. म्हणजे काय करावं लागेल? किती नफा झाला असता? 899. एवढा नफा आपण त्यातून वजा करू, म्हणजे मूळ किमती कोणत्या आहेत ते आपल्याला कळतील 1000 प्रतीच्या. तर याच्यातून आपण एवढं वजा केलं असता काय येतं बघा. तर 9100 एवढ्या 1000 पुस्तकाच्या किमती होत्या. तर त्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीची विचारलेलं आहे. हे झाले 1000ची. ही जी किंमत आहे 1000 प्रतीची आहे. त्यामुळे आपण काय करूया, याला 1000ने भागूया, म्हणजे आपल्याला काय होईल? प्रत्येक प्रतीची किंमत मिळेल आणि ती असेल 9.1 म्हणजे 9.10 असंही म्हटलं तरी चालेल. तर बघा आपलं पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न 54. 10,000 रकमेची 10,6 दराने 16,000 रास होण्यासाठी लागणारी वर्ष किती? आता तुम्हाला रास दिलेली आहे 16,000, रक्कम दिलेली आहे मुद्दल 10,000, दर दिलेला आहे 6. आता काढायचं आहे का आपल्याला वर्ष? अगदी सोपं आहे. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे अगोदर उदाहरणामध्ये लिहून घ्यायचं. तुम्हाला मुद्दल दिलेली आहे 10,000, त्यानंतर दर दिलेला आहे 6, त्यानंतर रास दिलेली आहे तुम्हाला 16,000. काढायचे काय? वर्ष. आता वर्ष काढण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? व्याज. मग व्याज बरोबर काय? रास वजा मुद्दल.
मग 16,000मधून 10,000 गेले किती राहतात? 6,000. हे आलं व्याज. आता आपण काय करायचं आहे? वर्षे काढायचे आहेत आपल्याला. म्हणजेच काय काढायचं आहे? काळ काढायचं आहे. तर 100 गुणिले व्याज. व्याज किती आहे? 6,000 भागिले मुद्दल किती आहे? 10,000 गुणिले दर. हे आपलं सूत्र. आता यामध्ये आपण भागाकार करूया, गुणाकार करूया, जे होईल ते होईल. खाली 4 शून्य आहेत, अंशातले 4 शून्य कट करा. सोपं अगदी. आता वर राहिले 10 गुणिले 6 भागिले 6. 6 एके 6, 6 एके 6 राहिले 10. म्हणजे वर्ष किती? 10. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक सी. एका इष्टिका चितीची उंची 2 मीटर आहे. तिची लांबी व रुंदी अनुक्रमे 2.5 पट व 2 पट आहे. तर त्या इष्टिका चितीचे घनफळ किती म्हटलेले आहे? बघा आता या ठिकाणी इकडे बघा, आता उंची दिलेली आपल्याला 2 मीटर. आता उंचीच्या लांबी ही उंचीच्या म्हणजे उंची 2 किती? 2.5 पट आहे. म्हणजे गुणाकार 2.5 किती येईल? 5 मीटर. आता रुंदी ही उंचीच्या किती पट आहे? 2 पट म्हणजे 4 मीटर. आता काढायचं आहे का आपल्याला? इष्टिका चितीचं घनफळ. घनफळाचं इष्टिका चित्र सूत्र माहिती आहे आपल्याला. काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर काय येईल? 2 गुणिले 5 गुणिले 4 किती झाले? 40 मीटरचा घन किंवा घन मीटर. दोन्हीपैकी कोणतेही एकक असलं तरी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक सी. एका मोठ्या गोदामाची मापे आहेत 60 मीटर बाय 20 मीटर बाय 12 मीटर. या गोदामात राहू शकणाऱ्या 6 मीटर 5 मीटर बाय 2 मीटर मापांच्या लाकडी ठोकळ्यांची संख्या किती असेल? आता पहिल्यांदा तुम्हाला असे गणित आल्यानंतर काय करायचं आहे? जे मोठं असेल म्हणजे रूम असेल, गोदाम असेल किंवा एखादी जागा असेल तर त्याचं घनफळ काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी लहान असेल, ठोकळा असेल किंवा एखादा स्क्वेअर जागा दिलेली असेल त्याचंच क्षेत्रफळ काढून घ्यायचं आणि त्यांचा भागाकार करायचा. तर बघा आता काय करूया आपण डायरेक्ट इथंच भागाकार करूया. वेगवेगळे क्षेत्रफळ काढून भागाकार करायला वेळ जास्त लागतो. म्हणून मी काय करते? गोदामाचं क्षेत्रफळ भागिले लाकडी ठोकळ्याचं क्षेत्रफळ. बघा आता दोन्ही इष्टिका चिती आकाराची असल्यामुळे या ठिकाणी आपण घनफळाचं डायरेक्ट सूत्र घेऊया. इथं गोदामाचे क्षेत्रफळ भागिले ठोकळ्याचे क्षेत्रफळ. आता बघा गोदामाची मापे दिलेली आहेत. आता हे करत असताना डायरेक्ट लिहित असताना आपण मापे जे आहेत ते मीटर किंवा सेंटीमीटरमध्येच असायला पाहिजे. दोन्ही मीटरमध्ये किंवा दोन्ही सेंटीमीटरमध्ये नसतील तर ते आपल्याला त्याचं रूपांतर करून घ्यावं लागतं. पण आता इथं ऑलरेडी मला 60 मीटर 20 मीटर 12 मीटर आणि ठोकळ्यांची सुद्धा मापे मीटरमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे मला इथं कन्वर्ट करायची गरज भासणार नाही. जर नसतील तर आपल्याला करावे लागतील. बघा आता इथंच तुम्ही भागाकार करू शकता म्हणजे कॅन्सल करू शकता जेणेकरून आपल्याला गुणाकार शॉर्ट होऊन जातील. आता 6ने जर 60ला भाग दिला तर इथं येईल 10. 5ने जर 20ला भाग दिला तर इथं येतील 4 आणि 2ने जर 6ने दिला तर 2ने जर 12ला दिला तर 6 म्हणजे 10 गुणिले 4 गुणिले 6 किती येईल? 240. तर ठोकळे किती लागतील आपल्याला? 240. बघा पर्यायामध्ये आहे का? पर्याय क्रमांक डी. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. हरीची 29 दिवसाची मजुरी 2610 आहे तर त्याची 19 दिवसाची मजुरी किती होईल म्हटलेलं आहे. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल? 1 दिवसाचं काढून घ्यायचं आहे. 1 दिवसाचं निघालं की आपल्याला मग त्यावरून किती दिवसाचं काढता येईल. आता प्रथम आपण काय करूया? 29 दिवसाची मजुरी दिलेली आहे 2610. त्याला 29ने भागूया. 29ने जर आपण भाग दिला तर 29 9 261 आणि 29 0 0 म्हणजे 90. म्हणजे एका दिवसाची मजुरी त्याची 90 रुपये आहे. तर 19 दिवसाची विचारलेलं आहे म्हणजे 19 गुणिले 90 बरोबर किती होईल बघा? 19 9 किती?
361. 19 नवे किती होतात? 171 रुप 19 नवे 171 आणि 1900 म्हणजे 1710 रुपये त्याचे 19 दिवसाचे होतील. म्हणून आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक डी. पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. तिघांना मिळून एकूण 112 गुण मिळाले होते, तर कांताला एकूण किती गुण मिळाले? आता बघा या ठिकाणी कांताचं विचारलेलं आहे. कांताला आपण काय करूया? x गुण धरूया. आता काय केलेलं आहे त्यांनी? पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. म्हणजे चारूचे जे गुण आहेत ते कांतापेक्षा 5 म्हणजे x अधिक 5 आहेत आणि पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले. चारूपेक्षा 15 गुण म्हणजे x अधिक 5 वजा 15 हे त्यांचे तयार झालेले आहेत. आता तिघांना मिळून काय झाले? 112. तर बघा आता या ठिकाणी 112. आता इथं काय होतील पंकजचे गुण? x वजा 10 होतील, कारण अधिक 5 वजा 15 वजा 10. आता यांची बेरीज करायची आपल्याला तिघांची. x अधिक 5 अधिक x वजा 10. ते तिघांची बेरीज किती आहे? 112. आता x ची बेरीज करा. 3x 5 वजा 10 वजा 5 बरोबर 112. 3x बरोबर काय होईल? 112 वजा 5 बरोबर किती झाले? 107. तर x बरोबर बघा या ठिकाणी थोडं आपली मिस्टेक झालेली आहे घाईघाईमध्ये. 3x वजा 5 इकडं काय होईल? अधिक 5 होईल, म्हणजे इथे किती झाले? 117. तर x बरोबर काय होईल? 117 हे गुणिले 3 इकडं भागिले 3 होईल, म्हणजे बघा किती आले? 3 त्रिक 9 3 9 27. म्हणजे x कोणाचे मार्क होते? कोणाचे गुण होते? कांताचे. म्हणून कांताला गुण किती मिळाले? 39. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. प्रश्न 59 आणि 60 साठी बघा सूचना. एका प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची नावे आणि त्याच्या सोबतच्या स्तंभालेखात दर्शवली आहेत, त्याचा अभ्यास करा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. आता हा जो भाग आहे स्तंभालेखाचा तो नवीन आलेला आहे यावर्षी, आणि जो आपण कोणाचा भाग बघितला घड्याळातील जो कोण विचारला होता तो एक भाग नवीन आलेला आहे. म्हणजे हे दोन प्रश्न नवीन आहेत आपल्यासाठी. तर बघा यामध्ये काय दिलेलं आहे? प्राण्यांची संख्या दिली आहे, इकडे प्राणी दिले त्यांचा आलेख आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे बघा त्याच्यावर. हरिण व वाघ यांची एकूण संख्या किती म्हटलेली आहे? हरिण आणि वाघ. आता हरिण दिलेले बघा, एका 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी आहेत. इथं हरिण आहेत, इथंपर्यंत दिलेले आहेत, म्हणजे किती झाले? इथं मध्ये किती आकडा असणार आहे? 26, म्हणजे 26 आहेत त्या ठिकाणी. आणि वाघ, हरिण झाले 26 आणि वाघ इथं वाघ झालेला आहे, आणि वाघ किती आहेत? 14. तर यांची एकूण संख्या किती म्हणली? 26 आणि 14 किती होतात? 40. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा पुढे, ससे आणि माकडे, ससे आणि माकडे यांची एकूण संख्या किती म्हटलेली आहे? इथं दिसत आहेत ससे. आता ससे किती आहेत बघा? 20 पर्यंत गेलेला आहे त्याचा आकडा, तुम्ही बघू शकता. आणि माकडे, माकड 24, 20 आणि 24 किती झाले? 44. म्हणून पर्याय क्रमांक सी. तर अशा पद्धतीने आपला अंकगणित हाही भाग आपण सोडवलेला आहे. आता त्यानंतर आपला राहिलेला शेवटचा विभाग 3 खंड 3 भाषा आपण सोडवूया. आता खंड 3 मध्ये बघा भाषा परीक्षण 61 ते 80 प्रश्न. त्यामधील उतारा 1 बघा, 4 उतारे दिलेले आहेत, प्रत्येक उतार्यावर 5 प्रश्न आहेत, ते आपण काळजीपूर्वक वाचून सोडवायचे आहेत. आता उतारा तुमच्या समोर आहे, मी डायरेक्ट क्वेश्चन घेणार आहे, तुम्ही वाचू शकता. आता बघा त्यावरील पहिला प्रश्न, मुलाने चित्र काढले होते. मुलाने कशाचे चित्र काढले होते? तर प्राण्याचे चित्र काढलेले होते. इथं दिलेला आहे तुम्हाला प्राण्याचे चित्र काढले. जंगली प्राणी असेल म्हणून तो प्राणीच आहे तो, म्हणून पर्याय क्रमांक बी.
त्यानंतर पुढे 62 प्रश्न बघा. भीती हा आहे एक. काय आहे भीती? भीती प्रश्नचिन्ह दिलेला म्हणजे हा एक प्रश्न आहे. त्यानंतर जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता. भूगोलाचा तज्ज्ञ कोण झाला असता? गणित तज्ज्ञ झाला असता, कलावंत की व्याकरण तज्ज्ञ? तर याचं उत्तर आहे कलावंत झाला असता. मुलाने चित्र काढण्याचे का सोडून दिले होते? तर मुलाने चित्र काढण्याचे सोडून द्यायचं कारण म्हणजे त्याला हाच सल्ला मिळाला होता. त्यानंतर बघा पुढं, सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द असेल कुरूप. पर्याय क्रमांक डी. आता त्यानंतर उतारा 2. उतारा 2 बघा. या ठिकाणी उतारा दिलेला आहे, तुम्ही वाचून घ्यायचं आहे. प्रश्न मी त्यावरील बघा. पहिला आहे, नारळाच्या झाडाचे दुसरे नाव काय आहे? तर या ठिकाणी नारळाच्या झाडाचे दुसरं नाव आहे माड. माडाचे झाड म्हणजेच नारळाचे या ठिकाणी तुम्हाला दिसतं. त्यानंतर बघा पुढील प्रश्न, पूजेचा पहिला मान नारळाला म्हणून डॅश डॅश म्हणतात. म्हणून काय म्हणतात त्याला? श्रीफळ असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, बहुतांशी नारळाचे झाड कोठे आढळते? बहुतांशी नारळाचे झाड हे समुद्रकिनारी आढळते. आता त्यातलाच प्रश्न आहे, नारळाच्या कातरी पानांना काय म्हणतात? तर त्याच्या कातरी पानांना झावळ्या असं म्हटलं जातं. गोड खोबरे कशात असते? तर गोड खोबरे हे शहाळ्यामध्ये असते. त्यानंतर बघा उतारा 3. उतारा दिलेला आहे बघा या ठिकाणी, अस्वलावरती उतारा आहे. आता तपकिरी अस्वल काय खाते असं विचारलेलं आहे. तर तपकिरी अस्वल हे वनस्पती आणि प्राणी दोन्ही पण खाते. त्यानंतर ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण, त्याचं कारण सांगायचं आपल्याला, कारण त्याची वृत्ती जी असते ती प्रबळपणाची असते म्हणून. त्यानंतर बघा पुढचा 73वा प्रश्न याच उत्तरावरचा आहे की तपकिरी अस्वले डॅश डॅश ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने, मुळे वगैरे खातात. तर वसंत ऋतूमध्ये ते अशा पद्धतीचं खातात. ती खडकांच्या खालील डॅश डॅश खात नाहीत. तर ती खडकांच्या खालील शेवाळ जी असते ती खात नाहीत. आणि 75वा प्रश्न आहे, सर्वभक्षी म्हणजे असा प्राणी की जो डॅश डॅश खातो. तर असा प्राणी की जो वनस्पती आणि प्राणी दोन्हीही खातो. त्यानंतर दिलेला उतारा 4. आता या ठिकाणी हसण्याचं जे महत्त्व आहे त्याचं इथं सांगितलेलं आहे की उतारा त्यावरती आधारित आहे. तर बघा त्यावरील पहिला प्रश्न दिलेला आहे की हसणे याला प्रतिशब्द काय आहे? हसणे याला प्रतिशब्द आहे तो म्हणजे हास्य. हसण्यात गुंतलेले शरीराचे व मनाचे भाग कोणकोणते आहेत? तर बघा, चेहरा, स्नायू, छाती व शरीरातील इंद्रिये. त्यानंतर बघा पुढे, जीवनावर मळब दाटणे म्हणजे काय म्हटलेलं आहे? की जीवनावर मळब दाटणे म्हणजे आयुष्यावर संकटाचे सावट येणे. त्यातलाच बघा 79वा प्रश्न काय आहे, पत्करलेले वेड म्हणजे काय असं विचारलेलं आहे. पत्करलेले वेड म्हणजे पोट धरून खळखळून मोठ्याने हसणे. त्यानंतर बघा सगळ्यात शेवटचा या प्रश्नपत्रिकेत प्रश्न आहे, माणसे यात अवघडून जातात. तर कशामध्ये अवघडून जातात माणसे? औपचारिक व नकली जीवन पद्धतीमध्ये अवघडून जातात. तर मुलांनो, तुम्हाला हा पेपर कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया आपण नवीन प्रश्नपत्रिका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला नवोदयच्या परीक्षेसाठी सर्व मुलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पेपर छान सोडवा, वेळेत सोडवा आणि प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. एकदा समाधान असेल तर 2 वेळा वाचा आणि त्यानंतरच मग उत्तरावर गोल करा. गोल करण्याची घाई करू नका. 2 वेळा विचार करा, त्यानंतर गोल करा. तुम्हाला वेळ भरपूर असतो, सर्व मुलांना वेळ पुरतो, त्यामुळे प्रश्नपत्रिकाही व्यवस्थित सोडवा. तुम्हा सर्वांना परत एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.